हॅलो डिअर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. एमपीएससी प्री आणि कंबाईन प्री प्लस मेन्स या एक्झामसाठी अतिशय दर्जेदार बुक मास्टर ॲनालिसिस सिरीज कंबाईन मुख्य, जे की प्रवीण चोरमले सरांचं बुक आहे. या बुकबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच नेमकं काय आहे ते. पण त्याआधी हे बुक आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेत आहे. त्यासाठी स्वतः प्रवीण सरांनी मला परमिशन दिली आहे. त्यासाठी थँक्स फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी सर. तर आता या बुकमध्ये आपण काय करणार, म्हणजे या बुकला कशा पद्धतीने घेणार. तर प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की या बुकचा फायदा काय. तर या बुकचा तुम्हाला हे बुक वाचन केल्यानंतर PYQ ॲनालिसिस करण्याची गरज पडणार नाही. MPSCच्या सिलेबस सोबत तुम्ही टच राहाल आणि त्यानंतर एक्सपेक्टेड जे काही प्रश्न येणार आहे ते टॉपिक पूर्णतः इथे क्लिअर होईल. तुमचे ते समोर येणारे जे काही प्रश्न आहेत ते टॉपिक क्लिअर होईल. त्यानंतर जर बघितलं तर जे काही इतर अनयुज्युअल डाटा आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला बुकमध्ये महत्त्वाचा नसतो, पण तरी पण ते आपल्या ज्याने वाचल्या जाते आणि आपला वेळ वाया जातो. त्यासाठी तुम्ही हे सिरीज कंटिन्यू तुम्ही फॉलो करा. टू द पॉईंट नोट्सच्या स्वरूपात ही बुक सरांनी डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय डेप्थमध्ये जाऊन मी यामध्ये तुम्हाला माहिती दिली आहे. तर या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण हिस्ट्री हा टॉपिक क्लिअर करणार आहे. तर तुम्हाला हिस्ट्रीसाठी इतरत्र कंबाईन एक्झाम असो, MPSC प्री एक्झाम असो, त्यासाठी तुम्हाला इतर काही वाचायची गरज पडणार नाही. आणि ही सिरीज केल्यानंतर आणि किंवा ही बुक तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला इतरत्र काही वाचायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो, तुम्ही हिस्ट्रीमध्ये या सिरीजच्या माध्यमातून असो आणि तुमच्याजवळ जर ही बुक नसेल तर तुम्ही त्वरित ॲमेझॉनहून हे बुक ऑर्डर करू शकता. तर जर तुमच्याजवळ ऑर्डर करण्यासाठी पैसे नसेल तर तुम्ही हे सिरीज फॉलो करू शकता. मी या सिरीजमध्ये पूर्णतः स्टेप बाय स्टेप लेक्चर घेणार आहे, त्यासाठी तुमची साथ हवी. आणि व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक पॉईंट क्लिअर करतो. जर बघितलं आपण तर तुम्ही अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवल्यानंतर तुमच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं हिस्ट्रीबद्दल जे काही आहे सगळ्या काही प्रश्नांचं काय सोल्युशन मिळणार आहे. तर प्रथम प्रश्न बघा, दयानंद सरस्वती आणि आर्य समाजाबद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे. यामध्ये म्हटलेलं आहे 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोठे आर्य समाजाची स्थापना केली. तर तुम्हाला आता या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सरांनी काय दिलेलं आहे, मग आर्य समाजाबद्दल पूर्णतः माहिती दिलेली आहे आणि दयानंद सरस्वती ही समाजसुधारकाबद्दल तुम्हाला पूर्णतः माहिती मिळाली आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला दोन पॉईंट क्लिअर होतील. एक स्वामी दयानंद सरस्वती हे एक समाजसुधारक पूर्ण क्लिअर होईल आणि आर्य समाज हे एक जर बघितलं तर हे पूर्ण टॉपिक क्लिअर होईल. तर बघा आता एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघूया. आता निवांतपणे तुम्ही मध्ये ज्या ठळक बाबी आहेत ते तुम्ही नोट केल्या तरी चालेल किंवा व्हिडिओ ऑफलाईन मोडमध्ये सेव्ह करून तुम्ही वारंवार रिव्हिजन केलं तरी चालेल. तर बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर 1824 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, टंकारा मोरवी संस्थान येथे. तर तुम्हाला बघा इथून प्रश्न काय येणार, जन्म त्यांचा 1824 मध्ये झाला. तर जोड्या लावामध्ये तुम्हाला समाजसुधारक आणि त्यांचे ठिकाण जिथे ज्यांचा जन्म झालेला आहे तिथे ते तुम्हाला विचारू शकते, असे प्रश्न आलेले आहेत. तर बघा, टंकारा मोरवी संस्थान लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव जर बघितलं आपण, मूळशंकर करसनजीदास तिवारी. मूळशंकर करसनजीदास तिवारी हे कोणत्या समाजसुधारकाचं पूर्ण नाव आहे ते विचारू शकतो तुम्हाला, स्वामी दयानंद सरस्वती. तर आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली, मग 10 एप्रिल 1875 हे स्थापना वर्ष हे तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. आणि कुठे झाली, मुंबईमध्ये स्थापना झाली. मग पुढे 25 जुलै 1877 ला शाखा जर म्हटलं तर लाहोर येथे काढली. तर लक्षात ठेवा, 10 एप्रिल 1875 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना आणि 25 जुलै 1877 मध्ये जे काय शाखा लाहोर येथे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी घोषणा केली होती, ती घोषणा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, वेदांकडे परत चला. तर बॅक टू द वेदास. त्यानंतर स्वामी दयानंदांची जी काही इच्छा होती, ही इच्छा तुम्ही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण तरी पण सरांनी डेप्थ माहितीसाठी दिलेली आहे ती, आर्य धर्म हाच देशाचा धर्म असावा, असं कोणत्या समाजसुधारकाने म्हटलं होतं, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकते. तर आर्य धर्म हाच देशाचा धर्म असा आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलं. तर पुढे बघा, 1845 मध्ये 21व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. मे बी तुम्हाला लक्षात असू. ब्रह्मचर्याची दीक्षा, ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन त्यांनी शुद्ध चैतन्य नाव धारण केले.
ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने शुद्ध चैतन्य हे नाव धारण केले असा प्रश्न तुम्हाला सरळ विचारू शकते. तर ते आहे स्वामी दयानंद सरस्वती. लक्षात असू. स्वामी दयानंद सरस्वती यांनी संन्यासाची जे काही संन्यास धर्माची शिक्षा कोणाकडून घेतली तर पूर्णानंद स्वामी. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडून त्यांनी संन्यास धर्माची काय दीक्षा घेतली. तर त्यांनी त्यानंतर मग दयानंद सरस्वती नाव धारण केले. 1860 मध्ये मथुरेमध्ये स्वामी विरजानंद एक अंध गुरु होते. त्यांच्याकडून त्यांनी समाज सुधारणाचा काय पाया घातला गेला. त्यांना समाज सुधारणाकडे तिथून ते वळले. 1869 मध्ये जर बघितलं काशीला पंडितांबरोबर शास्त्रज्ञ केला त्यांनी. आणि 1875 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. ते बघत आपण आधीच. आता जर बघितलं या समाजाची काही मुख्य 10 तत्वे होती. पण प्रथमतः तुम्ही पहिले तीन तत्व महत्वाचे ठेवा लक्षात. तर सर्व ज्ञानाचा उगम हे काय एक प्रकारचं परमेश्वरच आहे असं त्यांनी सांगितलं. ईश्वर हा सच्चिदानंद स्वरूप, अनादी, अनंत, निराकार, निष्कलंक आणि सर्व साक्षी आणि परमन्यायी आहे. की ईश्वराला आकार नाही, निराकार आहे तो, अनंत आहे तो, निष्कलंक आहे तो. अशा पद्धतीने त्यांनी काय त्यांची 10 तत्वे होती. त्यामध्ये दुसरं तत्व आणि सर्व ज्ञानाचा उगम सर्व वस्तूचे आदिकारक हे परमेश्वर आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच काय आर्य समाजाची 10 तत्वामध्ये. तर बघा आर्य समाजाबद्दल जर सांगितलं तर त्यांनी मूळ वेदांत, मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे आणि व्रते, पौराणिक अनुष्ठाने यांचा पुरस्कार केला नाही. म्हणजे त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला आर्य समाजाने, अवतारवादाला विरोध केला त्यांनी, आणि पुढे आर्य समाजाने या ज्या काही गोष्टी आहेत हे सर्व ताज्य ठरवले आहे. त्यांनी श्राद्ध बंद केली आणि पुरोहितांना रजा दिली. तर ह्या सर्व गोष्टी आर्य समाजाने केलेल्या आहेत. पुढे जर बघितलं आपण आर्य समाजाची स्थापना मुंबईत झाली तरी त्याचा प्रसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला नाही. लक्षात असू द्या. हा पॉईंट सरळ आपल्याला प्रश्नामध्ये ऍड करू शकतात आयोग. तर आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्ये झाली पण महाराष्ट्रामध्ये त्यांचा फारसा प्रसार झाला नाही. बरोबर आहे. तर कार्यक्षेत्र जर बघितले आपण तर त्याचं उत्तर भारत ठरलेले आहे. म्हणजे उत्तरेकडील जे काही भारत आहे तिथे आर्य समाजाचे जे काही संपूर्ण कार्यक्षेत्र ठरलेले आहे. मुख्यतः आर्य समाजामध्ये जर बघितलं तर काही ग्रंथ आहेत ते लक्षात असू द्या. तर सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा काय प्रमाण ग्रंथ आहे 1875 मध्ये लिहिलेला. त्यानंतर संस्कार विधी, त्यानंतर पंचमहायज्ञविधी, त्यानंतर गो करुणानिधी. तर बघा आर्य समाजामधील काही ग्रंथ महत्वाचे आहेत तर ते लक्षात असू द्या. तुम्हाला विचारू शकते खालीलपैकी आर्य समाजाचा कोणता ग्रंथ नाही. त्यामध्ये तुम्ही आर्य समाजाचे ग्रंथ म्हणून लक्षात असणं सत्यार्थ प्रकाश, संस्कार विधी, पंचमहायज्ञविधी आणि गो करुणानिधी. वारंवार रिवाइज करा, लक्षात राहील ऑटोमॅटिक. स्वतः लक्षात ठेवू नका, फक्त तुमच्या. आर्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथलेखनास प्रारंभ केला. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. तर दयानंद जे काही आहे ते कट्टर वेदनिष्ठ होते आणि त्यांनी यजुर्वेद आणि ऋग्वेद यावर सांस्कृतिक भाष्य लिहिली. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी यजुर्वेद आणि ऋग्वेदावर भाष्य लिहिली. तर प्रश्न असा विचारू शकते खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने यजुर्वेद आणि ऋग्वेदावर भाष्य लिहिली. तर ते आहे स्वामी दयानंद सरस्वती. ऋग्वेदाच्या काही भागावर पण त्यांनी काही भाष्य केलेली आहे. तर बघा पण त्याचा सर्वात महत्वाचा ग्रंथ जर बघितला तर सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणाचा? मग दयानंद सरस्वती यांचा. तर यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की वेदातील जे काही ज्ञान भांडार आहे हे हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी हे सर्व काही वेदांमध्ये ज्ञान आहे हे हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले. सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ समजला जाऊ लागला. मग तुम्हाला विचारू शकते की आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ कोणता? सत्यार्थ प्रकाश. बाकी ग्रंथ तर तुम्हाला माहिती आहे, संस्कार विधी आहे, त्यानंतर पंचमहायज्ञ विधी आहे, गो करुणानिधी आहे. पण प्रमाण ग्रंथ सत्यार्थ प्रकाश आहे जे की स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. तर दयानंदांनी जर बघितलं तर आता पुढे महत्वाच्या काही बाबी आहेत हे तुम्ही वाचन करू शकता, पण तेवढ्या मला इम्पॉर्टंट वाटल्या नाही. तर बघा समोर दयानंदांच्या धर्मविचारांनी प्रभावित झालेले होते आणि त्यासाठी थिओसॉफिकल सोसायटीचे जे काही संस्थापक आहे ऑलकॉट हे 1879 मध्ये दयानंदांची सानपूर येथे भेट घेतली. मग त्यांनी दयानंदांच्या धर्मविचारांनी प्रभावित झालेले कोण होते? मग जे की थिओसॉफिकल सोसायटीचे जे संस्थापक होते ऑलकॉट. मग त्यांनी दयानंदांची भेट घेण्यास त्यांनी सहानपूर येथे भेट घेतली मग आणि एकत्र कार्य करण्याची काही योजना ठरली. पण जर बघितलं समोर हे काही एकत्र त्यांची योजना एक विफल ठरलेली आहे.
त्यांनी पुढे सांगितलेलंच आहे. कारण की दोन संस्थांना एकत्रीकरण होऊ शकले नाहीत. मग पुढे जर बघितलं आपण ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज या यांतील जे काही कार्यकर्ते आहेत हे दयानंदांकडे आकृष्ट झाले होते. म्हणजे आकर्षण त्यांचं ब्राह्मसमाज आणि प्रार्थना समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत हे आर्य समाजाकडे पण वळले. त्यांचे आकर्षण होते स्वामी दयानंदांकडे, पण ते आर्य समाजामध्ये मिसळू शकले नाही. त्यानंतर जर बघितलं दयानंदांनी आपल्या आर्य समाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने प्रभावीने केले. तुम्हाला माहितीच आहे. आर्य समाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळा पण काढल्या. तर कोणी आर्य समाजातर्फे वैदिक पाठशाळा काढल्या? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आता जर बघितलं तर फिरोजपूर येथे अनाथाश्रम कोणत्या समाजसुधारकांनी उघडलेला आहे? तर तो दयानंद सरस्वती यांनी उघडलेला आहे. फिरोजपूर येथे अनाथाश्रम लक्षात असू द्या. आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती. पुढे जर बघितलं आपण आता महत्वाच्या काही बाबी येतात जे की त्यांच्या जीवनाशी जडणघडण विषयी बाबी येतात जे परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. असं सरांनी त्याची मेन्शन पण केलेलं आहे. ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. स्वामी दयानंद सरस्वतीच्या बाबतीत जर बघितलं आपण तर 8व्या वर्षी मंजू झाल्यावर त्यांनी हे एवढं महत्वाचं नाही, पण समोर बघा सामवेदी होते, पण त्यांनी प्रथमतः शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले. तर तुम्हाला विचारू शकते की कोणत्या समाजसुधारकाने प्रथम शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले? तर तुम्हाला लक्षात असू द्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी. तर जर बघितलं अथर्ववेदातील काही भाग आणि संस्कृत व्याकरणाचे काही ग्रंथ यांचेही त्यांनी अध्ययन केले. वयाच्या 14व्या वर्षी जीवनात जे काही क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला म्हणजे 14. त्यांच्या जीवनामध्ये अशी काही गोष्ट घडली ते बघा आता. शिवरात्री जे दिवस होता त्या रात्री ते शिवमंदिरात जागरण करत होते आणि शिवाच्या पिंडीवरून एक उंदीर फिरताना त्यांनी पाहिला आणि तेव्हा त्यांना कळलं की देव म्हणजे मूर्ती नाही. आणि त्यांनी मग वडिलांना प्रश्न विचारला. मग देव म्हणजे मूर्ती नाही याचे उत्तर वडिलांकडून त्यांना मिळाले नाही. मग तेव्हा आणि धर्म यांच्या संबंधी त्यांच्या मनामध्ये अनेक विचारांना चालना मिळाली. आणि मग तुम्हाला इथून प्रश्न कशा पद्धतीने तयार होतो बघा. आता तुम्हाला डायरेक्ट टू डायरेक्ट ते सेंटेन्स देईल. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत होते आणि त्यांना शिवांच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी बघितला आणि तेव्हाच त्यांना देव म्हणजे मूर्ती नाही असे कळले. हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित घडलेली घटना आहे? तर असा प्रश्न सहज विचारतो. कारण की आता आयोग अशा सेंटेन्सवर जास्त भर देत आहे. म्हणजेच समाजसुधारकांच्या व्यक्तिगत जडणघडणाच्या बाबतीत जी काही घटना आहेत त्या घटनांवर सरळ सेंटेन्स बनवून आपल्याला प्रश्न विचारतात. तर हेही तुम्हाला इथे कळलेलं आहे. तर बघा आता वयाच्या 18व्या वर्षी त्यांची धाकटी बहीण काय प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी बघितला. मग कोणत्या समाजसुधारकांनी स्वतःच्या धाकट्या बहिणीचा आणि चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला? तर हे स्वामी दयानंद सरस्वती यांचा. आता मृत्यूंच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल याचाच मूळ शंकर सतत विचार करू लागले की मृत्यूच्या भीतीपासून मोक्ष कसा मिळेल याचा विचार करू लागले. मग त्यांना यासंबंधी प्रश्न अनेकांना विचारले पण उत्तर मिळेना. मग त्यांनी योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही असे त्यांना समजले. मग कोणत्या समाजसुधारकाला मृत्यूच्या भीतीतून मोक्ष मिळवायचा होता त्यासाठी अतोनात त्यांनी प्रयत्न केले आणि योगाभ्यास त्यामध्ये एक उत्तर मिळालं. तर हे स्वामी दयानंद सरस्वती यांना कळलं. तर यातूनच भारत भ्रमण त्यांनी अभ्यास सुरू केला. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथांनाच मानत, कारण त्यांनी जन्मसिद्धी जातीभेदास आधार नाही असं त्या ग्रंथामध्ये असायचं. म्हणून त्यांनी वेदांचाच आधार घेऊन नवीन विचार मांडण्यास सुरुवात केली. तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीची माहिती एखाद्या समाजसुधारकाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर टू द पॉईंटमध्ये सरांनी इथे सविस्तर मांडणी केलेली आहे. तर आपल्याला आपला वेळ वाचून आपण कमीत कमी इनपुट देऊन आपण जास्तीत जास्त हिस्ट्री या विषयामध्ये जास्तीत जास्त आउटपुट घेऊ. तर बघा आता आर्य समाज सदस्यांसाठी काही नियम होते. ते सदस्य बनण्यासाठी काही नियम असायचे. काय करायचे सदस्य? तर त्या सदस्यांना दर रविवारी सर्व सदस्यांना एकत्र येऊन वेदाध्ययन केले पाहिजे असं, आणि प्रत्येकाने रोज संध्याकाळी होम, गायत्री जप आणि वेदपाठ या गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत असं त्या सदस्यांना सांगितले होते. आणि सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे असं सत्य आर्य समाजाने या सदस्यांसाठी नियम बनवलेले होते. आर्य समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. लक्षात ठेवा, आर्य समाज आहे किंवा ब्राह्मण समाज आहे, प्रार्थना समाज आहे, या समाजांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. लक्षात असू द्या. आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलेले आहे. आता बघा शहापूरचे जे काही महाराज होते नरसिंग
आणि जोधपूरचे महाराज जसवंत सिंग यांनी आर्य समाजाची दीक्षा दिली होती. यांना आर्य समाजाची दीक्षा घेतली होती यांनी. शहापूरचे महाराज नहरसिंग आणि जोधपूरचे महाराज जसवंत सिंग. त्यातील अनाथ आणि गरीब लोकांना विद्या आणि आश्रय मिळावा यासाठी आर्य उदयपूर येथे परोपकारी सभा ही संघटना स्थापन केली होती. अशा पद्धतीने स्वामी दयानंद सरस्वती यांनी परोपकारी सभा संघटना स्थापन केली होती. तर त्यांना पुराणाबाबत जर बघितलं, पुराण म्हणजे स्वार्थी व अज्ञानी लोकांचे लिखाण असे विधान पण कोणी केले होते? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. बघा, या एका प्रश्नामध्ये आपल्याला आर्य समाजाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली आणि स्वामी दयानंद सरस्वती एक समाजसुधारक जे की आपल्याला सेपरेट वाचन करावं लागते. तेच तुम्हाला या अख्ख्या एका पेजमध्ये आणि एका प्रश्नाच्या रिलेटेड प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतात हे पण तुम्हाला इथे कळलं. आणि या समाजसुधारकाबद्दल, स्वामी दयानंद सरस्वती या समाजसुधारकाबद्दल पूर्णतः डिटेल माहिती मिळाली. आणि त्यानंतर आर्य समाज एक प्रकारचा ब्राह्मण समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज जे की आपल्याला सेपरेट वाचन करावं लागतात. तर त्यामधील आर्य समाज आपण कंप्लीट केला. त्यामधून प्रश्न कशा पुढे तयार होऊ शकतात हे पण इथे आपल्याला कळलेलं आहे. तर एका प्रश्नामधून एवढी सारी माहिती आपल्याला मिळणं एकाच प्लॅटफॉर्मवर मिळालेली आहे. इतरत्र तुम्हाला हिस्ट्रीसाठी तर मला वाटत नाही काही वाचायची गरज पडणार आहे, कारण की तिच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेला जे की क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसमधून हे बुक सेट केलेलं आहे त्यांनी. तर इथे तुम्हाला प्रश्न पण कोणत्या अँगलने विचारू शकते इथे पण सरांनी सांगितले. आता आपल्याला स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन याबद्दल बघायचं आहे. तर व्हिडिओ जास्त लेंदी व्हायला नको यासाठी पण लेक्चर स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन यावर पूर्ण डिटेल बघूया आपण. तर जर तुम्हाला व्हिडिओ 1 तास या पद्धतीने पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांचा पण फायदा झाला पाहिजे. जर त्यांच्याकडे हे बुक पोहोचलं नसेल तर हे व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट